नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपला असणार आहे पावसाळा स्पेशल. ते म्हणजे मस्त गरमागरम घरच्या घरी ब्रेड पॅटीस कसे करायचे ते पाहणार आहोत. शिवाय अगदी तुम्हाला 2 चमचे तेलामध्ये हे ब्रेड पॅटीस कसे करता येईल ते दाखवणार आहे बरं का. त्यामुळे व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. एकदा घरी असा ब्रेड पकोडा हा करून पाहिलात ना, विकतचा कधीच आणणार नाही, वारंवार घरीच करणार बरं का. इतका छान साधा सोपा आहे. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. सुरुवातीला खाली एक भांडे घेतले आणि इथं घेणार आहोत 2 कप इतकं बेसनचं पीठ. बेसनचं पीठ हे चाळून घेऊयात, म्हणजे कसे गुठळ्या होत नाहीत. आता हे बेसन जे आहे ते मी घरी दळलेलं आहे बरं का. अगदी विकतचं वापरला तुम्ही तरीसुद्धा चालेल, पण नेहमी हे तुम्हाला चाळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं असेल, मग तुम्ही 1.5 कप इतकं बेसन आणि अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ वापरू शकता. आता हे चाळून घेतलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ. साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे बघा. जरा कमीच आहे. मीठ जरा जपूनच वापरायचं आहे, कारण नंतर आपण बटाट्याचा मसाला करणार आहोत ना, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून. आणि थोडीशीच पाव चमच इतकी हळद, त्याचबरोबर अर्धा चमच इतका ओवा ना हातावरती चोळून घालायचा. बेसन आहे पचायला जरा जड असतं का नाही, म्हणून आवर्जून ओवा वापरायचा. हे मिसळून घेतलं पिठामध्ये आणि आता हे आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी 1 कप इतकं पाणी घेतलं आहे बघा. एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं, नाही तर गुठळ्या होतात का नाही म्हणून. एकूण किती पाणी लागलं तुम्हाला मी पुढे सांगतेच, पण थोडं थोडं पाणी करत घातलं ना तर अंदाजसुद्धा येतो बरं का आपल्याला. आणि हे बेसनचे जे मिश्रण आहे ते अगोदरच जरा करून ठेवायचं, म्हणजे जितकं भिजेल ना तितके छान पॅटीस आपले मस्त होतात बघा, खुसखुशीत. त्यामुळे नेहमी भजीसाठी असू दे पीठ अगोदरच भिजत ठेवायचं, किंवा पकोड्यांसाठी किंवा आपण वडापावसाठी करत जरी हे बेसनचं मिश्रण असेल ना, अगोदरच करून ठेवायचं बरं का, जेणेकरून ना चांगल्या प्रकारे हे भिजलं जातं, मग मस्त खुसखुशीत होणारा पदार्थ होतो बघा. सुरुवातीला 1 कप इतकं पाणी वापरलं होतं संपूर्ण, आणि नंतर अर्धा कपमधलं पाव कप इतकं पाणी वापरलं. एकूण 1.25 कप इतकं पाणी लागलं आहे बघा. असं जास्तीचं जाड ठेवायचं नाही मिश्रण, असं पातळच असावं बरं का. अति जास्त पातळ पण ठेवू नका. एक थर यावा ब्रेडवरती असं मिश्रण असावं. तयार झालेलं मिश्रण बाजूला ठेवूयात. आता एक छोटं वाटण करून घेऊयात. त्यासाठी मिक्सर जारमध्ये ना 5 ते 6 इतक्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमच जिरे, अर्धा चमच धणे, त्याचबरोबर 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि पाणी न घालता का नाही वाटण करून घेतलं, म्हणजेच की ठेचा इथं आपला हा तयार झाला. हा जरा बाजूला ठेवूया आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये ना आपण ना हिरवी चटणी करून घेऊयात. त्याच्यासाठी मूठभर इतकी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतले, अर्धी वाटी इतके फुटाणे डाळ, 4 ते 5 इतक्या लसणाच्या पाकळ्या, 4 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबाचा रस आणि अर्धी वाटी इतकं पाणी घातलं आहे. आता मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसं बघा वाटून घेतल्यानंतर पाहिलं तर हे घट्ट झालं, म्हणून आणखी थोडंसं पाणी घालून ना वाटून घेतलं. एकदम मस्त इथं ब्रेडला लावण्यासाठी ही हिरवी चटणी आपली तयार झाली. अगदी तुमच्याकडे पुदिना असेल, पुदिनासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. तयार चटणी ना वाटीमध्ये काढून ठेवले, आता बाजूला ठेवूयात. आज आपण करत आहोत ब्रेड पकोडा. त्याच्यासाठी इथं ना 5 उकडलेली बटाटी थंड करून सालं काढून किसून घेतलेत. ही तयारी अगोदरच करून घेतली, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मोठा होणार नाही म्हणून. चला आता आपण हा मसाला करून घेऊयात. तर गॅसवरती कढई ठेवले, 1 पळी तेल घातले, त्याच्यामध्ये पाव चमच इतकी मोहरी, पाव चमच जिरे, काही कढीपत्त्याची पानं ना बारीक चिरून घातलेत. त्याचबरोबर आता आपण केलेला ठेचा होतो ना तो घालून घेतला आहे आणि चांगला तेल सुटूसपर्यंत हा ठेचा परतून घ्यायचा आहे. बरेच जण हा ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस जे आहे ना ते करण्यासाठी कांद्याचा वापर करतात, पण मला इथे कांदा आवडत नाही म्हणून इथं मी वापरलेला नाही. बाकी तुम्ही इथे कांदासुद्धा वापरू शकता. पाव चमच इतकं हिंग आणि पाव चमच इतके हळद घातले. आता हे सर्व चांगलं तेल सुटूसपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला बरं का, म्हणजेच की मिरची लसूणचा ना कच्चापणा जायला हवा. नंतर आपली ही उकडून खिसून घेतलेली जी बटाटी होती ती सर्व घालून घ्यायची आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ पण इथं जरा जपून वापरायचं आहे, कारण बेसनचं मिश्रण जे असतं त्याच्यामध्ये पण मीठ असतं, म्हणून अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे बघा. आणि आता हे सर्व मिसळून घेऊयात. बटाटा उकडत असताना बघा जास्तीचं पाणी घालून उकडायचं नाही. कुकरच्या भांड्यामध्ये खाली पाणी घालायचं आणि वर डब्यामध्ये ना बटाटे ठेवायचे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. अशी बटाटे उकडून घ्यायचे, जेणेकरून जास्त ओलसर होत नाहीत बटाटे म्हणून. आता हे सर्व मिसळून झालं की याच्यामध्ये अर्धा चमच इतकं आमचूर पावडर घातले आणि बारीक चिरली भरपूर अशी कोथिंबीर घातले. आता हे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. आमचूर पावडर घातल्यामुळे ना हे जे आपण पकोडे किंवा पॅटीस करत आहोत ना ब्रेडचे, ते खायला एकदम छान टेस्टी लागतात आतमधून. आता तुम्ही आमचूर पावडरच्या ऐवजी चाट मसाला वापरू शकता, किंवा अर्धा लिंबाचा रस वापरलात ना तरीसुद्धा चालेल. आता इथं मी हिरवी मिरची तिखटवाली वापरली होती, त्याच्यामुळे लाल तिखट वापरायला नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडर किंवा लाल तिखट इथं थोडंफार वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. इथं बघा हा आपला बटाट्याचा मसाला तयार झाला. गॅस बंद करून घ्यायचा आणि खाली एका ताटावरती काढून ना असा पसरून घेऊयात.
म्हणजे कसं हा मसाला ना थंड होईल लवकर म्हणून असा पसरून घेतल्यामुळे. तर हा मी फॅन खाली ठेवला होता जेणेकरून लवकर थंड होईल मसाला म्हणून. आता पुढली प्रोसेस करूयात. ते म्हणजे आपल्याला ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा करण्यासाठी हवेत ते म्हणजे ब्रेड. इथं जे मी ब्रेड घेतलेत ते ब्राऊन ब्रेड घेतलेत. अगदी तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता. 4 इथं ब्रेड घेतलेत आणि आता आपण जी तयारी केलेली हिरवी चटणी होती बघा, 1 चमच इतकी हिरवी चटणी घातली आणि सगळीकडे अशी आपल्याला पसरून घ्यायची आहे बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. अगदी तुम्ही एका साईडला ही हिरवी चटणी आणि एका साईडला टॅमॅटो केचप किंवा आणखीन कुठला जो मसाला आवडत असेल तो लावू शकता. चारही ब्रेडला बघा आपण केलेली जी चटणी होती ती सर्वीकडे अशी लावून घेतली बघा, एकसारखी पातळ थर. आता आपण तयार केलेला ब्रेडचा मसाला याच्यावरती ठेवायचा आहे. म्हणजेच की सगळीकडे छान एकथर यावा असं पसरून घ्यायचं आहे बघा. अगदी जाड ठेवायचं नाही, पातळ जरा ठेवायचं. अगदी तुम्हाला जाड आवडत असेल तर तसं ठेवलात तरीसुद्धा चालेल. तुम्ही हाताने लावू शकता किंवा असं चमच्याने इथं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लावू शकता. 2च इथं ब्रेडला मी लावून घेतलेलं आहे बघा आणि 2 जे ब्रेड आहेत ना ते आपण ह्याच्यावरती ठेवून घेणार आहोत. मसाला बटाट्याचा सगळीकडे छान एकसारखा लावून झाला की असं आपल्याला ठेवून हलकंच थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे आणि आता आपण हे कापून घेणार आहोत. ब्रेडचा आकार बघा असं त्रिकोणी असतो तर असं मी कापून घेत आहे. अगदी तुम्हाला वाटलं तर एका ब्रेडचे ना 4 भाग करून घेऊ शकता. तशा पद्धतीत देखील तुम्ही कापून बेसनच्या घोळमध्ये घोळून तेलामध्ये सोडून तळून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता इथं तर मी हे त्रिकोणी आकाराचे केले, जसे बाहेर मिळतात ना अगदी तसे. आणि बघा अगदी असे देखील खाल्लात ना तरीसुद्धा चालेल, दिसायला छान दिसतात. आता इथं आणखीन एक ब्रेड घेतला आहे, त्याला बघा केलेली आपण चटणी लावलेली नाही, म्हणजे चटणी न लावतासुद्धा तुम्ही फक्त ब्रेडला आपण केलेला बटाट्याचा मसाला लावून त्याच्यावरती एक असा ब्रेड ठेवायचा आणि कापून घेऊ शकता. असं केलात तरीसुद्धा चालेल. आता अगदी हे तळण्याच्या ऐवजी तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल, बटर, तूप घालून हे थोडेसे हलके फ्राय करून घेतलात ना कुरकुरीत होईपर्यंत आणि खाल्लात तरीसुद्धा चालेल. तुमचा पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता होणार बघा. पण आज आपण इथं ब्रेड पकोडा करत आहोत, त्याच्यासाठी आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. शिवाय तुम्हाला अगदी कमीत कमी तेलामध्ये कसं तळता येईल हे सुद्धा दाखवणार आहे. आता इथं बघा जे बेसनचं मिश्रण होतं आपलं त्याच्यामध्ये चिमूटभर इतका ना खाण्याचा सोडा घातला आहे. अगदी चिमूटभर इतका जास्त घालायचं नाही, नाहीतर हे आपले पॅटीस ना तेलकट होतात म्हणून. आणि चांगल्या प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रेड बुडवून तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत. आता हे ब्रेड ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये कसे बुडवायचे बघा, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत तसे. ज्या सुरुवातीला कड आहेत त्या आपल्याला ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि नंतर असं एकदा खालून एकदा वरून घोळून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं. बघा आता तुम्हाला चांगलं बेसनच्या मिश्रणामध्ये घोळून तेलात सोडूसपर्यंत दाखवलं, पण सुरुवातीला तेल मात्र चांगलं गरम असावं बरं का, नाहीतर हे आपले जे पॅटीस आहेत ते मात्र ना तेलकट होतील म्हणून. आणि आता इथे एका वेळेस एकच इतका पॅटीस बसतो बरं का, कारण माझी कढई छोटी असल्यामुळे. मोठी कढई जर तुमची असेल तर एका वेळेस 2-3 असे तुम्ही सोडू शकता. आणि मस्त लालसर रंग येऊसपर्यंत तळून घ्यायचे आहेत बरं का. बघा लालसर रंग तुम्हाला आलेला दिसत असेल. आता हे तेलाबाहेर काढूयात. वाव, घरच्या घरी तुमचा इथं पॅटीस तयार झाला. आता इथं आणखीन एक तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवते. काही अवघड नाही, अगदी करायला सोपं आहे बघा. अलगद तेलामध्ये सोडायचं आहे जेणेकरून तेल आपल्या हातावरती उडू नये म्हणून. आणि मस्त टुणटुणीत इथं आपलं हे पॅटीस फुललं आहे बघा. ह्यालासुद्धा छान असा चॉकलेट रंग आला आहे. मग तेलाबाहेर काढूयात. आता बरेच जणांचा असा प्रश्न असतो की तळल्यानंतर तेलाचं करायचं काय. तुम्हाला सुद्धा पडतो का प्रश्न? अगदी मला सुद्धा पडतो बरं का. मग आता त्याच्यासाठी ना ही एक खास टिप. शिवाय बरेच जण बरेच तेलकट खात नाहीत, त्यांच्यासाठी 2 चमचे तेलामध्ये हा ब्रेड पॅटीस कसा करायचा दाखवते. ते म्हणजे काय, इथं पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा इतकं तेल घातलं. सेम अगोदर कशी स्टेप केली, म्हणजे ह्या ब्रेडला चटणी लावून बटाट्याचा मसाला भरलेला आहे आणि बेसनच्या मिश्रणामध्ये घोळून आपल्याला ह्या पॅनवरती ठेवायचं आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलंच. एक बाजू चांगली भाजल्यासारखी वाटली, रंग तांबूस वाटला की मग पलटी करून घ्यायचं आणि मस्त मंद आचेवरती तळून घ्यायचं जेणेकरून चांगल्या प्रकारे आतपर्यंत भाजलं जाईल. कच्चं वाटलं की थोडंसं कडेने आणखीन 1 चमचभर तेल सोडू शकता. आणि आता तिन्ही बाजूंना अशा उभ्या ठेवून तुम्हाला आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत, जेणेकरून हे ब्रेड सगळीकडनं भाजलं जाईल. बेसनचं मिश्रण कुठेच कच्चं राहणार नाही, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि बघा अगदी 2 चमचे तेलामध्ये तुमचा इथं पॅटीस तयार होतो. बरेच जण तेलकट खात नाहीत, त्यांच्यासाठी ही खास ट्रिक आहे बघा. अगदी तुम्ही असे सुद्धा पॅटीस करू शकता. कमी तेलामध्ये 1 नंबर होतात. चव मात्र तीच आहे, फक्त कमी तेलामध्ये तळून घेतलेत बघा. आता पावसाळा सुरू आहे. पावसाळा म्हणलं की सगळ्यांनाच काही ना काही गरमागरम खायला हवं असतं आणि तुम्ही हे असे मस्त पॅटीस करू शकता. शिवाय बऱ्याच जणांना खूपच टेस्टी आणि चटपटीत असं खायची इच्छा होते, मग त्यांनी असे तेलामध्ये तळून घेऊ शकता. अगदी मस्त किती फुललेत बघा. अगदी विकत मिळतं त्याच्यापेक्षा भारी चवीला लागतात बरे का. बाहेर विकत कसे केले तर आपल्याला माहीत नाहीत,
शिवाय स्वच्छतेची काळजी घेतली का नाही ते सुद्धा माहीत नसतं. पण तुम्ही घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन एकदम टेस्टी असे ब्रेड पॅटीस करू शकता बरे का, अगदी स्वच्छतेची काळजी घेऊन. शिवाय घरी केल्यामुळे मनसोक्त आपण भरपूर असे खाऊ शकतो बरे का. च्या अगोदर अगदी 2 चमचे तेलामध्ये वडापाव कसे करायचे हे देखील दाखवले मी. अगदी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ब्रेड पॅटीस तुम्हाला कापून देखील दाखवले बघा, किती छान दिसतात. बेसनचं मिश्रण जास्त जाड करायचं नाही, नाहीतर वर का नाही बेसिनचं कोटिंग हे जास्त जाड येतं बघा, तितकं खायला टेस्टी लागत नाही म्हणून. बाकी एक नंबर आपले हे पॅटीस झालेत. शिवाय कमीत कमी तेलामधले सुद्धा एक नंबर खायला लागतात. तुम्हाला दोन्हीपैकी पद्धत कुठली करायला आवडेल नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडलास ना पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ह्या पावसाळ्याला ते सुद्धा नक्की करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.